नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला महाराजांना मुजरा का करावा, कसा करावा हे सांगणार आहे. तसेच एक सेवेकरी ताई आहे, त्याचाही अनुभव मी तुम्हाला थोडक्यातच सांगणार आहे. तर आपण सर्वात आधी पाहूया की महाराजांना मुजरा का करावा. श्री स्वामी समर्थ महाराज हे सर्व विश्वाचे चालक, मालक आणि पालक राजा आहेत. अनंत कोटी ब्रह्मांडांचे नायक आहेत. राजाधिराज योगीराज आहेत. त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त विनम्र भावाने शरण जाण्याकरता मुजरा पद्धत अनुसरली आहे. त्रिगुणरूपी स्वामींना 3 वेळा मुजरा करून अनन्य भावे गुडघे टेकून शरणागती पत्करल्यास गुरुर ब्रह्मास सर्वस्व अर्पण केल्याचा नैवेद्य होतो. स्वामी महाराजांना समोरून मुजरा नमस्कार म्हणजे बघा, आपण मंदिरात जातो, मठात जातो, केंद्रात जातो किंवा घरी आपण नेहमी महाराजांना गुडघे खाली टेकूनच आपण त्यांना मुजरा केला पाहिजे. नतमस्तक त्यांना झालं पाहिजे. ब्रह्मांडांचे ते नायक आहेत. आता मी तुम्हाला त्या ताईंचा अनुभव सांगणार आहे. त्या ताईंनी जनकल्याण योजनेचा फॉर्म भरला होता. म्हणजे तो फॉर्म भरून 3 महिने झाले होते आणि मुलाच्या नोकरीसाठी खूप प्रयत्न त्यांचे चालू होते. त्यासाठी मी स्वतः पारायण करायचे आणि मुलाला 3-4 वेळा दर्शनाला घेऊन आल्या होत्या त्या केंद्रात. म्हणजे खूप दिवसांची त्यांची ती इच्छा आहे ना, ती पूर्ण झाली आहे बघा. म्हणजे त्या मुलाची खूप धडपड चालली होती नोकरीसाठी आणि त्याला नोकरीसाठी सेवा दिली होती, पण त्याच्याकडून ती पूर्ण होत नव्हती. मागच्या गुरुवारी 29 फेब्रुवारीला त्यांना पारायणाला जाताना त्याला पारायणाला त्याबरोबर घेऊन गेल्या होत्या. तर त्याने ते पहिले पारायण केले आणि आज त्याचा इंटरव्ह्यू होता आणि महाराजांच्या कृपेने त्यात त्याला यश आले. म्हणजे त्याला त्याच्या मनासारखा जॉब मिळाला. तर लांब राहणे शक्य नव्हते म्हणून त्यांना जॉब जवळचा हवा होता. तर तीही इच्छा बघा महाराजांनी पूर्ण करून घेतली. म्हणजे त्यांना असं वाटत होतं की बाबा आपला मुलगा आहे ना असा आपल्यापासून दूर नाही गेला पाहिजे, नोकरीसाठी आपल्या जवळच पाहिजे असं. तर महाराज खूप अंतर्ज्ञानी आहेत. म्हणजे आपल्या मनात काय विचार चाललाय, आपण कसा विचार करतो ते सगळं त्यांना समजतं आणि त्यांच्या मनासारखी त्यांना जशी हवी होती त्यांच्या मुलाला त्यांना तशी नोकरी तर मिळालीच. पण त्यांच्या घराशेजारी कंपनी आहे, म्हणजे तिथंच त्याला नोकरी ती मिळाली. म्हणजे त्यांनी कधी असं स्वप्नातसुद्धा पाहिलं नव्हतं की आपल्या मुलाला जवळच अशी कंपनीमध्ये नोकरी मिळेल म्हणून. तर त्या त्यांना आनंद झाला होता की खूप आनंद झाला त्यांना. आणि बघा, आपलं एखादं काम ज्यावेळेस होतं ना त्यावेळेस आपला महाराजांवर खूप विश्वास असतो. पण जर आपलं काम नाही झालं, आपण महाराजांना खूप विनंती करतो की महाराज माझं हे काम होऊ द्या, ते होऊ द्या. पण काही वेळेला बघा आपल्या मनाविरुद्ध सुद्धा होतं. पण आपल्याला आज काय होणार आहे आणि काल काय झालं एवढंच माहीत असतं. पण महाराजांना, ते ब्रह्मांडांचे नायक आहेत, त्यांना पुढं काय होणार आहे हे सुद्धा माहीत असतं. त्याच्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवा. जरी काही गोष्टी मनाविरुद्ध झाल्या तरीही नाराज होऊ नका. आणि बघा, स्वामी महाराज सर्वांच्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण करतात. सेवेत राहा, कोणाविषयी वाईट विचार करू नका आणि सेवेत राहा तुम्ही. सगळं तुमच्या मनासारखं होऊन जाईल. हे बघा, मागचे जर तुमचे कर्म चांगले असतील, आत्ताचे असतील, तर तुमची कामे पटपट होऊन जातील. पण जर आपले काही हातून कळत नकळत मागच्या जन्मी, त्याच्या मागच्या जन्मी किंवा या जन्मी जर आपल्या हातून काही चुका होत असतील, आपल्याला माहीत पण होत नाही, तर मग आपल्याला थोडा वेळ लागेल. ठीक आहे, पण स्वामींवर विश्वास ठेवा आणि तुमच्यासुद्धा स्वामी महाराज सर्व चांगल्या इच्छा लवकर पूर्ण करो ही महाराजांकडे प्रार्थना. आणि त्या ताईंची इच्छा जशी पूर्ण झाली तशीच तुमची पण हो ही स्वामींकडे प्रार्थना करते. आणि हा छोटासा व्हिडिओ मी इथंच थांबवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.